बातमी समोर येते। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय। गणपती दर्शनाचं राज ठाकरेंकडून आता निमंत्रण देण्यात आलंय। राज ठाकरेंच्या निवासस्थानी 1.5 दिवसांचा गणपती बसतो। तर गणेशोत्सवासाठी राज ठाकरेंनी आता उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यामुळे आता ठाकरे बंधू पुन्हा गणेशोत्सवात एकत्र दिसणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, के राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गणपतीचं निमंत्रण दिलंय। दीपाली, आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढताना पाहायला मिळते। प्रामुख्याने हिंदी सक्तीच्या मुद्द्याला घेऊन हे दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। आता तोंडावरती गणेशोत्सव आहे। राज ठाकरे यांच्या देखील गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्याचं निमंत्रण जे आहे ते उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंनी स्वतः फोन करून दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता गणेशोत्सवामध्ये शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जातील। त्यामुळे आता आपण बघतोय की या दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि गणेशोत्सवामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या दर्शनाला आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतील। निश्चितच देवेंद्र, त्यामुळे खरं तर आगामी काळातल्या युतीच्या चर्चांना अधिकच अधोरेखित होताना दिसत आहेत। नक्कीच आपण बघतो की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र तर आलेले आहेत, सामाजिक मुद्द्यांवरती एकत्र आलेले आहेत। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील हे दोन्ही ठाकरे बंधू आता राजकीय युती देखील करतील का, अशा पद्धतीची चर्चा होती। नुकतीच बेस्टच्या पतपेढीची निवडणूक पार पडलेली आहे। या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंच्या युनियन ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या होत्या। आगामी मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर प्रमुख महानगरपालिका असतील त्यामध्ये देखील आता हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद देवेंद्र या सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी। आणि आता